अरे शिंदे फडणवीस होश में आओ, अरे शिंदे फडणवीस होश में आओ, अरे 75% अट रद्द करा, उत्पन्नाची अट रद्द करा. अरे जय 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 भीम. अरे हम अपना अधिकार मांगते, हम अपना अधिकार मांगते. अरे समाज कल्याण विभाग मुर्दाबाद, अरे समाज कल्याण विभाग मुर्दाबाद, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, अरे समाज कल्याण विभाग मुर्दाबाद. अरे हम अपना अधिकार मांगते, अरे हम अपना अधिकार मांगते. अरे जय 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 जय. आज संविधान या परिसरामध्ये इथे भव्य आंदोलन होत आहे. आंदोलनाचा मेन उद्देश काय आहे आपण जाणून घेऊया. आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, तर आपण परिचय करून सांगा तर आज इथं आंदोलन का करण्यात आलं. मी आशिष फुलझले, मानव अधिकार संरक्षण मंचचा मी सदस्य आहे आणि त्याचबरोबर द प्लॅटफॉर्म चा पण सदस्य आहे. आम्ही या दोन्ही संघटनेच्या वतीने आज या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करत आहोत. या ठिकाणी विशेष महत्त्वाचे मुद्दे म्हणजे असे आहे की ऑक्टोबर 2023ला महाराष्ट्र शासनाने उत्पन्नाची अट लादली, 8 लाख उत्पन्नाची अट लादली, जी अत्यंत जाचक होती. त्याच धर्तीवर आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आम्ही या अटीविरोधात एक महामोर्चा काढला होता. त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की संबंधित जी अट लादण्यात आलेली आहे ही अत्यंत जाचक आहे. या अटीमुळे बरेचसे विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीपासून वंचित होतील. त्यांच्या निदर्शनास आणलं, त्यानंतर त्यांनी त्यावर कोणत्याही प्रकारची म्हणजे दखल घेतलेली नव्हती. पण नुकतंच त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 75% उत्पन्नाची अट, समान धोरण बनवले आणि समान धोरणाच्या अंतर्गत 75%ची पर्सेंटेजची अट, त्याचबरोबर 30 ते 40 लाख देण्याचा निर्णय आणि एक परिवारातील एक सदस्य जर परदेशी शिक्षण घेतलं असेल तर दुसऱ्या सदस्याला ते शिक्षण मिळणार नाही. त्याचबरोबर त्यांनी एकदा जर तुम्ही परदेशात PG केले असेल तर तुम्ही दुसऱ्यांदा परदेशामध्ये शिक्षण घेऊ शकणार नाही. अशा जाचक अटी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आणि प्रशासनाने लादल्या. त्यामुळे जवळपास बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेऊ शकणार. त्याच्यात मला तर असं वाटतं की बोटावर मोजणारे पण नाही, त्याच्यात एकही विद्यार्थी घेऊ शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की 75% तर जवळपास लोकांना मिळत नाही आणि ज्याला कुणाला मिळाले असतील तर तो 8 लाखाच्या कक्षेत येणं गरजेचं आहे. पण तो जो विद्यार्थी आहे तो जर 8 लाखाच्या वर असेल तर तो परावृत्त झाला. कारण त्या ठिकाणी तुम्ही 8 लाखाची मर्यादा टाकलेली आहे आणि जो 8 लाखाच्या खाली आहे तर 8 लाखाच्या खालचा जो विद्यार्थी आहे तो त्या ठिकाणी जेव्हा फॉरेन एज्युकेशन करता पात्र ठरेल तर त्याला शासन केवळ आणि केवळ 30 लाख देणार आणि त्या ठिकाणी परदेशामध्ये शिक्षणाकरता कमीत कमी 65 ते 70 लाख लागत असतात. आता जर सरकारने 30 ते 40 लाख देण्याचं जर धोरण ठेवलं असेल तर बाकीचा पैसा हा 8 लाखाच्या खाली इन्कम असलेला व्यक्ती हा कुठून बेअर करणार. याचं तर हातावर पोट आहे. म्हणजे कुठेतरी हे जाणीवपूर्वक एकही विद्यार्थी त्या ठिकाणी परदेशात शिक्षण घेऊ शकला नाही पाहिजे अशा प्रकारचे षडयंत्र शासन आणि प्रशासनाने केलेले आहे. आणि त्याच धर्तीवर आज हे आमच्या स्कीम बंद करण्याच्या मार्गावर उठून पेटलेले आहेत आणि इथे कोणते संशोधन करतात माहिती नाही. लाडकी बहीण योजना सुरू करतात आणि त्या अंतर्गत आमच्या बहिणीला 1500 रुपये देऊन पंगू करतात. सांगण्याचं तात्पर्य आहे जर सरकारने त्या बहिणीला 1500 रुपये न देता सरकारने तिला जर जॉब दिला एखाद्या खाजगी मोठ्या कंपनीमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये तर आमची जी बहीण आहे ती रोज रात्री झोपताना तिला एक आनंद असेल की मला जे पैसे मिळत आहेत ते श्रमाचे आहेत. पण मुळात सरकार या अशा नवनवीन योजना केवळ आणि केवळ आपल्या मताची टक्केवारी वाढवण्यासाठी करत आहे. आणि ज्या धर्तीवर आज सरकारने लाडली बहीण करता 46,000 कोटी
दिलेल्या आहेत, त्याच धर्तीवर अनुसूचित जाती जमातीच्या 75 विद्यार्थ्यांना 34 कोटी देण्याला त्या सरकारकडे नाही. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि सरकारला या येणाऱ्या इलेक्शनमध्ये मताच्या रूपात त्यांना आम्ही दाखवून देऊ. आपल्याकडे अजून एक मान्यवर साहेब आहे, आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे म्हणून. आपण परिस्थितीने सांगा की याचा मेन आंदोलन करण्याचा मेन उद्देश काय दिसून येत आहे, हे सरकार का नाही मानेल आहे. देखिए, सबसे पहले जैसा अभी आशीष भाऊ ने बताया कि फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप स्कीम में कुछ दमनकारी शर्तें सरकार ने लगाई है. इसमें सबसे बड़ा जो कल्प्रिट है सरकार का जो एक्शन है वो है 30 अक्टूबर 2023 का. उसमें उन्होंने जो GR निकाला है वो निकाला है समान धोरण केस पे. देखिए, बात समझने वाली ये है, उनका कहना ये था कि SC ST OBC और ओपन समाज के जितने ये घटक है इनके लिए समानता लाने के लिए एक ऐसी स्कीम बनाई जाए कि इनके जो ट्रेनिंग के जो कोर्सेस होते हैं, इनके एजुकेशन की जो पॉलिसीज़ होती है, सब में सिमिलरिटी आ जाए. ठीक है, सबसे पहली बात अगर हम संविधान को देखें, संविधान का आर्टिकल 14 राइट टू इक्वलिटी जो है उसमें एक कॉन्सेप्ट होता है डॉक्ट्रिन ऑफ रीजनेबल क्लासिफिकेशन. अगर आप समाज के उस तबके को जो अंडर प्रिविलेज्ड है, जो अब तक समाज में उठकर सामने नहीं आया है, हज़ारों सालों से जिसको दबा कर रखा गया है, ऐसे समाज को आप उस समाज के जो समाज पहले से प्रगत है, जिसके पास शासन है, ऐसे समाज से कंपेयर करके उनकी स्कीम्स आप अंडर प्रिविलेज समाज को देते हैं, तो आप एक प्रकार से इनइक्वालिटी ही कर रहे हैं, असमानता ही कर रहे हैं. तो ये जो समान धोरण का जो कॉन्सेप्ट इन्होंने लाया, हर समाज को, शेड्यूल्ड ट्राइब्स को भी, यानी आदिवासी को भी आप एक शहर के मेट्रोपॉलिटन शहर के एक विकसित व्यक्ति के साथ कंपेयर करके आप समानता नहीं असमानता ला रहे हैं. पहली बात तो ये. और दूसरी बात, अगर ये वो स्कीम लाते हैं समानता वाली, समान धोरण के नाम पे, उस पर भी इन्होंने OBC के लिए स्कॉलरशिप स्कीम में कैपिंग लगा दी गई है, लेकिन SC के लिए वो कैपिंग है, लेकिन OBC के लिए कैपिंग नहीं है. उनको फुल स्कॉलरशिप दे रही है. अगर ये समान धोरण के नाम से स्कीम इन्होंने बनाई है तो समानता रखनी चाहिए ना. अगर OBC भाइयों को जो कैपिंग नहीं दी गई है, जो कि नहीं देना चाहिए, सेम उन्होंने SC के लिए भी करना चाहिए. इसी के साथ साथ एक पॉइंट और आखिरी मैं बोलना चाहूँगा कि ST के लिए, ST समाज की जो स्कॉलरशिप है वहाँ फैमिली के 2 मेंबर्स को उन्होंने अलाउड किया है और SC के लिए नहीं. एक बार आप समान धोरण की बात भी करते हो और यहीं पे असमानता लाते हो. सरकार जो है कहीं ना कहीं ये चाह रही है कि SC ST OBC समाज में झगड़ा निर्माण हो, समाज के भाई बहन एक दूसरे से लड़े. तो ये बहुत गलत है. समान धोरण के नाम पे असमानता फैला रही है सरकार. मैं ये कहना चाहूँगा यहाँ पे.